कितीही करा तरी घरातले कामं संपत नाही. आता हे किती दिवसापासून मला कपड्यांना शिलाई मारायची होती, काही फिटिंग करायचे होते, ते हो काही ना झालं आज. मग शौर्याला घेऊन मी ग्राउंडमध्ये गेले. इथे ना एक मुलगी जॅव्हलिन थ्रोची प्रॅक्टिस करत असते. तिला बघून फार छान वाटते. आता एकही क्षेत्र असं नाही ज्यामध्ये मुलगी प्रगती करू शकत नाही. सर्वांना खूप बेस्ट ऑफ लक. बापरे. या माझ्या डोक्यावर गवत टाकून छान हसत होती. तिला नाही म्हटलं तर फुग्गाबाई रुसून गेली. घरी आल्यानंतर शौर्याने तिच्या बाबाशी गप्पा गोष्टी केल्या. आर्याच्या शाळेमध्ये चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशनसाठी व्लॉग करणार होते, म्हणून त्यांना काहीतरी स्पेशल बनवून आणायचं होतं. मग स्पेशल म्हणजे काय, तर तिने मला म्हटलं की मम्मा मला केक बनवून दे. तर मी पण तयार झाले आणि मग तिला केक बनवून दिला. अशा प्रकारे माझ्याकडे ऑलरेडी प्रीमिक्स होतं, त्यालाच मी विझवून घेतलं आणि छान केक तयार केला. वर लावायला माझ्याकडे क्रीम नव्हती, पण मी म्हटलं चला बेसला इतकं छान टेस्टी बनवूया की क्रीमची कमीपणा वाटली नाही पाहिजे, म्हणून माझ्याकडे जे आहे काही शुगर सिरप वगैरे मी त्याच्यावर टाकलं आणि त्यानंतर जे आहे माझ्याकडे पायनॅपल क्रश होतं हे मी लावणार होते. आणि बघा किती छान असा केक बनून तयार झाला. आणि मी त्याला थोडा वेळ थंड करायला ठेवून दिलं आणि मग त्याला सुताच्या मदतीने 2 असे छान भाग करून घेतले आणि बनवलेलं जे शुगर सिरप होतं ते त्या दोन्हीही केकमध्ये टाकून घेतलं छान प्रकारे. जोपर्यंत मी हे काम करत होती माझ्या घरामध्ये पसारा हा चालूच असतो. असं केक थंड झाल्याच्या नंतर मी त्याच्यावर जे पायनॅपल क्रश आहे ते दोन्ही याला लावून घेतले. मग दोन्ही बेस एकमेकावर ठेवून घेतले. त्याला छानसं कटिंग करून घेतलं आणि कटिंग करून घेतल्याच्या नंतर त्याला जे आर्याला एका डब्यामध्ये दिलं आणि तिला डब्यामध्ये देऊन काही डिस्पोजल्स दिले आणि तिला म्हटलं की हे त्याच्यामध्ये सर्व करून आपल्या फ्रेंड्स लोकांना दे. चला तुम्ही काय करणार आहे स्पेशल नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.